बायको, तुम्ही मला लग्नापूर्वी सिनेमा, रंगाळा, गणपतीपुळे कुठे कुठे फिरायला घेऊन जायचा आणि आता कुठेच नाही नेत. नवरा, निवडणूक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पाहिला का तू? नवरा बायकोचं भांडण होतं. बायको, मी चालले घर सोडून, तुम्ही एकटेच राहा. नवरा, मी चाललो देवळात. बायको, मी परत येणार नाही, तुम्ही कितीही नवस केले तरी. नवरा, अगं वेडे, मी नवस फेडायला चाललो. कवि इज बैक. ये कैसा महीना है गालिब. दोपहर को उन्हाळा, रात्रि को पावसाळा अन पहाटे को हिवाळा. अगर ऐसा ही चलता रहा तो खेत में क्या उगेगा, सिर्फ रताळा. मीडिया रिपोर्टर, पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर तुमची काय प्रतिक्रिया? गण्या, किती पण वाढू द्या, आपण 50चेच टाकतो. आई, गणा लवकर आंघोळ करून घे, नाहीतर शाळा बुडेल. गण्या, आई, बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल ग? आईने बादलीत बुडवून बुडवून स्वच्छ केला. गुरुजी, दिवाळीला रांगोळीच्या आजूबाजूला पणत्या का लावतात बरं? गण्या, रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून. दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्रात पोलीस अजूनही शोधताहेत. पेपरमध्ये प्रश्न होता, शास्त्रीय कारणे द्या, डोक्यावर पांघरून घेऊन झोपू नये. गण्याने उत्तर लिहिले, कारण कोण झोपलंय ते कळत नाही. मास्तरांनी बदाबदा बदडला. गुरुजी, तुझी हजेरी कमी आहे, त्यामुळे तुला परीक्षेला बसता येणार नाही. गण्या, फिकीर नॉट गुरुजी, आपल्याला जरा बी घमंड नाही, आपण उभ्यानेच पेपर लिहून काढू बघा. गुरुजींनी शाळा सोडली. अजून सध्या ते हिमालयात मुक्कामाला असतात म्हणे. शिक्षक, मुलांनो, सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते? गण्या, सुई नेमकी टोचली कुणी हे बघायला. यानंतर मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली म्हणे. गुरुजी, मुलांनो, काही समजले नसेल तर विचारा. गण्या, गुरुजी, फळा पुसल्यावर फळ्यावरील लिहिलेले अक्षर कुठे जातात? गुरुजी अजूनही फळ्याकडेच बघत आहेत. पती, हॉटेल मॅनेजरला रूम मधून फोनवर, कृपया रूम मध्ये लवकर या, माझ्या बायको बरोबर भांडण झाले आहे आणि ती आता म्हणे की ती रूमच्या खिडकीतून उडी मारेल. मॅनेजर, सर, माफ करा, पण हा तुमचा खाजगी विषय आहे. पती, अहो, पण ती खिडकी उघडत नाहीये. हा तरी हॉटेलचा विषय आहे ना, लवकर या. पती, हॉटेल मॅनेजरला रूम मधून फोनवर, कृपया रूम मध्ये लवकर या, माझ्या बायको बरोबर भांडण झाले आहे आणि ती आता म्हणे की ती रूमच्या खिडकीतून उडी मारेल. मॅनेजर, सर, माफ करा, पण हा तुमचा खाजगी विषय आहे. पती, अहो, पण ती खिडकी उघडत नाहीये. हा तरी हॉटेलचा विषय आहे ना, लवकर या.